नमस्कार. सर्व विद्यार्थी पालकांचे श्री महालक्ष्मी ॲडमिशन काउन्सिलिंग सेंटर पुणे येथे स्वागत आहे. या केंद्रांतर्गत आपण विद्यार्थ्यांना IIT, NIT तसेच मेडिकलमध्ये MBBS, BDS, BMS, BHMS तसेच फार्मसीमध्ये B.Pharm, D.Pharm, M.Pharm या कोर्सेसची माहिती यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तर आजचा विषय आहे की मागील भाग आपण केला होता, त्यामध्ये फार्मसी ॲडमिशन प्रोसेसबद्दल आपण बोलत होतो. त्यामध्ये मागील भागामध्ये पाहिलं की डी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस. ज्या विद्यार्थ्यांनी डी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस पाहिला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यामध्ये किंवा तुम्ही चॅनलवर गेलात तर तुम्हाला प्लेलिस्ट मध्ये सुद्धा पाहायला मिळेल. तर आजचा विषय आहे, आजच्या विषयामध्ये आपण पाहणार आहोत बी फार्मसी ॲडमिशन प्रोसेस आणि फार्म डी ॲडमिशन प्रोसेस. दोन्ही ॲडमिशन प्रोसेस या MST CET च्या माध्यमातून घेतल्या जातात, ज्यामध्ये विद्यार्थ्यांना फिजिक्स केमिस्ट्री हे कंपल्सरी विषय आहेत. ज्यामध्ये विद्यार्थी PCM, PCB ही जे CET देऊन या प्रवेशामध्ये बी फार्मसी आणि फार्म डी मध्ये ऍडमिशन्स घेऊ शकतात. तसेच नीटच्या माध्यमातून ऍडमिशन्स घेऊ शकतात. तर आपण यामध्ये पाहणार आहोत बी फार्मसी मध्ये. तर बी फार्मसी मध्ये ऍडमिशन प्रोसेस मध्ये जवळपास महाराष्ट्रामध्ये 242 कॉलेजेस आहेत जिथे बी फार्मसी कोर्स उपलब्ध आहे. बी फार्मसी हा 4 वर्षाचा कोर्स असतो, ज्याच्यामध्ये फार्मास्युटिकल्स करू शकता. जे विद्यार्थ्यांनी डी फार्मसी केलेले आहे ते डायरेक्ट सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकतात. तसेच फार्म डी हा जो कोर्स आहे हा 6 वर्षाचा आहे, 12वी नंतर, ज्याला आपण डॉक्टर ऑफ फार्मसी म्हणतो. हा 6 वर्षाचा कोर्स आहे. तर आता पाहणार आहोत आपण बी फार्मसी बद्दल. तर बी फार्मसी जसं तुम्हाला सांगितलं तसं 242 कॉलेजेस आहेत. जवळपास 19,200चा इनटेक आहे, ज्यामध्ये TFW च्या 950 सीट्स आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे आणि ज्यांचा स्कोर चांगला आहे आणि जे जर त्यांचं TFWS मधून जर ऍडमिशन झालं तर त्यांना पूर्ण फी माफ असते. तर अशा 950 सीट या तुम्हाला ऑल ओव्हर महाराष्ट्र उपलब्ध आहेत. त्यामध्ये जे आपण जर कट ऑफ पाहिला तर कट ऑफ मध्ये आपण पाहू शकतो तर बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी सांताक्रुझ मुंबई 3016 चा कट ऑफ आपण पाहू. त्याचबरोबर आपण पुणे कॉलेज ऑफ फार्मसी एरंडवणे पुण्याचा पण कट ऑफ पाहू. तर बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी सांताक्रुझ मुंबईचा ओपनचा कट ऑफ आहे 99.61, CET चा SC चा कट ऑफ आहे 97.81, ST चा कट ऑफ आहे 93.65. जे विद्यार्थी ओबीसी मधून आहेत त्यांना 99.48, EWS मधून 99.11 तसेच TFWS मध्ये 99.82. जर लेडीज कॅन्डिडेट असेल तर लेडीज ओपनचा कट ऑफ आहे 99.69, SC चा 98.26, ST चा 97.01, OBC चा 99.59. तसेच ज्या विद्यार्थ्यांना पुणे कॉलेज ऑफ फार्मसी गव्हर्नमेंट कॉलेज पुणे या ठिकाणी जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर ओपनचा कट ऑफ आहे 99.05, SC चा कट ऑफ आहे 96.87, ST चा कट ऑफ आहे 87.81, OBC चा कट ऑफ आहे 98.68. त्याचबरोबर EW चा कट ऑफ आहे 99.29, TFW चा कट ऑफ आहे 99.81. तसेच लेडीज ओपन मध्ये हा कट ऑफ आहे 99.28. या पद्धतीने घेऊ शकतात. गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये पूर्ण सीट या CET च्या माध्यमातून भरल्या जातात. त्यामध्ये 70% कोटा हा होम स्टेट साठी असतो, जे होम युनिव्हर्सिटी आहे त्यांच्यासाठी, आणि 30% हा अदर दॅन होम युनिव्हर्सिटी मध्ये. तसेच अनएडेड कॉलेजमध्ये 65% सीट ह्या CET च्या माध्यमातून भरल्या जातात. 15% सीट्स या नीटच्या माध्यमातून भरल्या जातात आणि 20% सीट या इन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून भरल्या जातात. तसेच आपण फार्म डी बद्दल बोलणार आहोत. तर फार्म डी मध्ये गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ औरंगाबाद 2009, तसेच गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ अमरावती 1003 चा कट ऑफ पाहू. तर अमरावतीचा कट ऑफ आहे जेम्स ओपनचा 97, जनरल SC चा कट ऑफ आहे 90, ST चा कट ऑफ आहे 87, जनरल OBC चा कट ऑफ आहे 96, लेडीज ओपनचा कट ऑफ आहे 98. त्याचबरोबर लेडीज OBC चा कट ऑफ आहे 98, तसेच EW चा कट ऑफ आहे 97. तर ह्या पद्धतीने तुम्ही बी फार्म असेल किंवा फार्म डी ला ऍडमिशन्स घेऊ शकता. तसेच पुण्याचे जे टॉपचे कॉलेजेस आहेत किंवा ऑल ओव्हर म्हणजे महाराष्ट्रामधले जे फार्मसीचे कॉलेज आहेत त्यामध्ये बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी आहे, बॉम्बे कॉलेज ऑफ, त्यानंतर CU शाह कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई आहे, वुमनचं कॉलेज आहे, ICT माटुंगा आहे, याच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. त्यानंतर NDMPUT नाशिक समाज कॉलेज ऑफ फार्मसी गव्हर्नमेंट कॉलेज नाशिक आहे, गव्हर्नमेंट कॉलेज कराड आहे, पुणे एरंडवणे कॉलेज आहे. त्यानंतर पुण्यामध्ये तुम्ही जर आला तर DY पाटील आहे, DY पाटील कॉलेज ऑफ फार्मसी अकुर्डी आहे, DY पाटील पिंपरी आहे, ASSMS आहे. त्यानंतर मराठवाडा मित्र मंडळ काळेवाडी आहे, अभिनव कॉलेज आहे, GSPM कॉलेज ऑफ हडपसर आहे. याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं फार्मसीचं करिअर कंप्लीट करू शकता. आता ह्यासाठी लागणारे कागदपत्र फार्म डी आणि बी फार्मसीसाठी सेम कागदपत्र आहेत, ज्यामध्ये तुम्हाला विद्यार्थ्यांना आपण पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे. त्यांना पुस्तक हवं असेल
तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरला संपर्क साधू शकता. यामध्ये विद्यार्थ्यांना तुमचं 10चं स्कोर कार्ड लागेल, 12चं स्कोर कार्ड, त्याचबरोबर सीईटी दिले असेल तर सीईटीचं स्कोर कार्ड, ईचं स्कोर कार्ड, त्याचबरोबर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. जर कॅटेगरीमध्ये स्टुडंट असेल, एससी एसटी मध्ये कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, त्याचबरोबर ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, ओबी याच्यामध्ये जर असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल. हँडिकॅपचा फॉर्म्युला वेगळा आहे पीडब्ल्यूडी कॅन्डिडेटचा. जर टीएफडब्ल्यूएस मधून अप्लाय करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला 8 लाखापेक्षा कमीचा उत्पन्नाचा दाखला लागेल. ठीक आहे. तर ही ऍडमिशन प्रोसेस झाली आपण बी फार्मसीची. ज्या विद्यार्थ्यांना बी फार्मसी किंवा फार्म डी करायचं आहे ते या माध्यमातून करू शकतात. ठीक आहे. चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपल्या फ्रेंड्स अँड रिलेटिव्हला व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.